हाय एव्हरीबडी, हाऊ आर यू, हाऊ डू यू डू? आय एम फाईन एव्हरीबडी. राधच काळपाखरू या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर चला व्हिडिओ पहिला लाईक करा आणि व्हिडिओला आपण सुरुवात करू. तर आजची गंमत तर तुम्हाला वाटतं मी मुडकी तुडकी हिंदी बोलते या, तुला बोला येत नाही, पण मी बोलती ना हिंदी तर ती भाभीला कळते का नाही? देखो ना भाभी, ये मेरे को क्या हुआ है, बहुत आग उठती है मेरे को। वो बुखार से ताप आ रहा है। हाँ ना? हाँ, ताप से वो हो गया है। मैं कितने दिन यहाँ आई हूँ? हो गया 1 हफ्ता की। हाँ, 10 तारीख को, 10 का 11 का काय स्वते 10 तारखेला तर आपण तिकडे होतो ना, कामावर होतो 10 तारखेला. तब से मैं कितना खुश हो के वीडियोस म्हणते या काम करती है ना? करती हूँ काम, बहुत अच्छा काम करते हैं ना. अच्छा तुम्हारे काम. बर अच्छा काम करती हूँ हमारे साथ. आणि मला कामाला फक्त एकदाच सांगितलं होतं, तसं मी रुटीन बसवलं तर एकदम फंटास्टिक असं काम करते. माझ्या कामाचं पण कौतुक होतं, पण काहींच्या नजरेमध्ये माझं कौतुक होत नाही, कारण ओढणारे पण असावं लागतात आणि बोलणारे पण असावं लागतात, आणि बोलणाऱ्यांमुळे तर आपण सुधरून निघतो. बरोबर आहे का नाही? बऱ्याच वेळास माझ्याबरोबर असंच घडलं, तुझं हे होईन, तुझं ते होईन, तुझं ते होईन, त्याच्या विरोधच सगळं होतंय. त्यामुळं का नाही माणसानं कधी पण लोकांना चांगलं बोलावं, आहे का नाही? हाँ. हां. तर आलो होतो इथं बाहेर बसायला. इथे मी तुम्हाला सांगायला लागली होती, काय सांगायला लागली होती कसं ते, हां, आज आमच्या मावशीची पण तब्येत बरी नाही. काल स्वतःची तब्येत बरी नव्हती. उसी को चक्कर आ रहा है. हां, मावशीला चक्कर यायला लागली या. कारभारीला गोळ्या आणायला सांगितलं होतं. कारभारी हिंडत्यात वना आज. मी तर म्हणलं बसून खा, कसं बी खा म्हणलं, जेवढं माझ्याच्यानं होतंय तेवढं मी करते म्हणलं. तर मला मगाशी सांगत होतं, मी लय हिंडलो, निम्या 12 मध्ये हिंडलो, पण मला कुठंच काम भेटलं नाही. मला जावा झोपा म्हणलं घरी जाऊन निवांत. निवांत झोपा म्हणलं घरी जाऊन, फक्त दारू पिऊ नका, आहे का नाही? तर आमच्या थोरल्या नंदबाईचा फोन आला होता, राधा पोरगी ऐकत नाही असं तसं. मग म्हणलं काय करू, नाता भाऊजीकडे आहे ना कावे, घरी बसलं तर तिला करपत नाही, आणि माझ्या फोनमध्ये बॅलन्स नसल्यामुळं भाऊजीचा फोन आला नाही. मग स्वातीच्या फोनवर आला होता फोन. तर नाता भाऊजीचं माझं काय बोलणंच नाही झालं. मग नाता भाऊजीनं बाईला फोन केला वाटतंय, मग बाईचा स्वातीच्या फोनवर फोन आला. मग बाई सांगत होते काय बे ऐकत नाही, मैत्रिणींकडे जाते असं तसं. मी म्हणलं काय करू बाय म्हणलं, लेकरं ऐकतच नाही म्हणलं, किती गोड बोलून सांगा, 2 झपाटं लावा, सगळं करते म्हणलं, पण माझं कोणच ऐकत नाही, तर मी काय करू म्हणलं. आता इथं कामधंदा चांगला लागलाय तर इथं बी लेकरांना करमत नाही. बाई म्हणली बारामतीला घेऊन जाणार लेकरं, ज्याचे त्याचे लेकरं ज्याच्या त्याच्या जवळ असतात, असलेली बरे असतात, लेकरं आता मोठे आहेत का बारके आहेत का असं तसं. बाई मला खवळत होते आमचे. मग मी बाईला सांगत होते, म्हणलं काय करू, भाळवणीत कामं धंदा नाही तर म्हणलं, आणि इथं काम लागलंय तर म्हणलं आता हे तर लेकरांना इथं. बाई म्हणत होती बघ तुझी लेकरं तुझ्याजवळ घेऊन ये ना. मी म्हणलं अहो मी माझी लेकरं माझ्याजवळ आणन, पण म्हणलं सुरुवातीला इथं पण आणली होती, पहिलं 2-4 दिवस लेकरं इथंच होते म्हणलं, पण लेकरं कधी जायचंय कधी स्वतः किती म्हणत होती का दोन्हीच्या दोन्ही पण इथं नकोच राहायला, आम्हाला जायचंय, आम्हाला भाळवणीलाच जायचंय. मग काय वेळेला म्हणलं भाळवणीच्या हॉस्टेलला राहा, तर नाही मला अजिबात हॉस्टेलला नाही राहायचं. मग म्हणलं छोकुली दिदी आहे तिथं राहा, तर नाही मला तिथं पण नाही राहायचं, दिदीचं माझं नाही पटत. मग तुम्ही सांगा, गावात राहिलं काम नाही, नवरा बाहेर कामाला जायचा तर ते पण जायला नको म्हणतोय, म्हणजे आता सगळ्यांना हे करायचं म्हणल्यावर तुम्ही सांगा, समजून कुणीच नाही घ्यायचं म्हणल्यावर मी तर एकटे तर परपंचासाठी
किती वडवड करू. तर काय जणांना असं वाटतं कमेंट्स करणारा की तुलाच लेकरं नवरा नको वाटतोय. अरे लेकरं नवरा कुणाला नको वाटतो सांगा. नको वाटायसाठी मी काय त्यातली नाही की लेकरं काढून रस्त्याला फेकून देणार आहे. आणि द्यायची असते तर मी मागच दिली असते ना लहानपणीच. एवढ्याची एवढी केली पण नसते. आणि नवरा नको जर वाटत असता तर ते बी कवा मी लगीनच केलं नसतं. लोक काय पण बोलतात. भाभी बच्चोर नवरा अच्छा नाही लगते तुला सांभाळू वाटत नाही असं म्हणते ती लोक. चांगलं बोलताय का वाईट? कोणाला वाटतं का की स्वतःचे बच्चन लेकर नवरा नको? वाइट बोलते हैं। हाँ। सब अपने बच्चों को प्यार करता है। सब करते हैं का नहीं? फिर अपने आप कुत्ते भी बच्चों से कितना प्यार करते हैं, जानवर भी करते का नहीं? करते हैं, सब वाइट बोलते हैं। सब वाईट बोलते हैं. लेकर नवरा कुणाला नको वाटतो? संसार चांगला कुणाला नको वाटतो? अरे नको वाटणारा संसार बच्चा प्यारा है अपना, हाँ प्यारा है। सगळ्यांना ज्याचा त्याचा कसला पण लुळा पांगळा असू द्या, नवरा पण का ना ज्याची त्याला प्यारा असतो. आणि मी त्याच्यातलीच आहे. मी संसारिक आहे. माझ्या आईबापाचे संस्कार चांगले. माझा बाप दारू प्यायचा. माझ्या आईनं ना आमच्या मामानं आजीनं आधार नाही दिला. म्हणजे आजी आजोबानं तिच्या आईबापानं तिला आधार नाही दिला तर माझ्या आईनं रॉकेल ओतून पेटवून घेतलं. पण संसार सोडून माहेरात पडून राहिली नाही सांगायचं म्हणलं तर. जसलं बी असं तसल्यापाशी माझ्या आईनं, माझी स्वतःची आई जर का नाही संसार कडाला नेऊ शकते. म्हणजे दिल्या घरी मिली ह्या पद्धतीनं माझ्या आईनं का नाही जिथं लगीन करून दिलं तिथं आम्ही 3 लेकरं झालो. आणि ज्यावेळेस तिला त्रास व्हायला लागला, जास्त त्रास झाला, त्यावेळेस तिने तिच्या मजबुरीनं जीव दिला. रॉकेल होतं पेटवून घेतलं. महिनाभर दवाखान्यात आबतली. पण आबदायच्या टायमाला पण तिथं कोण होतं? आमचा बापच होता. कारण आमच्या बापाला कोणी गणवतं नाही तर वेळेला कोण नसतं कुणाचं. म्हणून मला वाटतं की कुणाच्या दारात पडून राहायचं तर तुला हिंडाय फिरायची सवय, रोज घर हिंडायची. अरे मजबुरी असती. वाटतं रागाच्या भारात जीवाचं काय करून घेण्यापेक्षा रागाच्या भारात कुठंतरी जाऊन 2 दिवस राग शांत केलेला काय वाईट आहे. ह्या हिशोबानं मी जाते. अरे मग एखाद्याची मजबुरी पण ओळखून घेत जावा. सगळ्यांनाच का नाही पाळण्यातलं सुख नसतं आणि सगळ्यांनाच का नाही हे नसतं. कसे असे बी दिवस येतात तसं बी दिवस येतात. प्रत्येक दिवसाला तोंड द्यायचं असतं. प्रत्येक दिवसाला तोंड द्यायचं असतं. या कसं कसं मी का नाही 20 वर्ष काढल्यात माझ्या जीवाला माहिती. म्हणजे लॉकडाऊन पासूनच आमचं बिघडत गेलं. नाही तर त्याच्या अगोदर घर नव्हतं, दार नव्हतं. थोड्या पैशामध्ये सुखी संसार होता. तर बऱ्याच जणांना वाटत होतं की तुझ्यामुळं हे घडतं या. अरे माझ्यामुळं घडतंय. मग मी आता कामधंद्याला लागले. पण आता लेकरांना समजून घ्यायला पाहिजे ना. जरी माझी लेकरं माझ्याजवळ असायला पाहिजे पण त्यांचं इथं मन रमत नाही. त्यांना मग TV मोबाईल, TVचं तर जाऊ द्या पण मोबाईल जवळ पाहिजे. कारण आता उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये नुसता बापाचा मोबाईलच, रिचार्ज नव्हता असाच मोबाईल घरात ठेवला. तर बापानं रिचार्जला केला. स्वातीला सांगितलं होता रिचार्ज मार माझ्या फोनला. तिचं काय तर थोडंफार काय काम केलं का तुझं? तुझं काय केलं? आधार कार्डच काय केलं? बरं काय तरी हिच्या पुरीचं आधार कार्ड पाहिजे होतं. मग ती म्हणलं की मला रिचार्ज टाक, मग मी तुला आधार कार्ड आणून देतो. मग हिनं रिचार्ज फोटो बघा मग रिचार्ज टाकला. ते संपला. परत मी कामावर होते आणि ते घरी होतं आणि कामासाठी त्यांना हां शेडचं हिला काम करू लागलं. म्हणून काय झालं असं मला माहित नाही. आता काल परवा दिवशी काय तर 20 रुपयाचा केलता आहे का ना. आणि मी पण हिथं आल्या केला होता की छोकलीच्या बापाला रिचार्ज. कामासाठी त्यांना फोन करायचा होता आणि फोनच लागना म्हणून मी रिचार्ज टाकला. फोन लाग नाही म्हणून. आता माझ्या फोनमध्ये रिचार्ज नाही पण मी आणि रिचार्ज केला की लेकरांच्या हातात फोन. ही तर केव्हा फोनवर घावणार नाही. 100 जणांचा फोन येणार पण एक सुद्धा कामाचा नाही. नुसत्या गप्पा, ती पण दारू प्यायल्यावर असल्या बड्या बड्या बाता हाणायच्या की मापच नाही. मग अशा गोष्टी झाल्या. मग वाटतं की बिगर कामाच्या नवऱ्यापाशी कोण संसार कडला आनंद तुम्ही सांगा. अजून तर आमचं कशातच काय नाही. नवरा माझा म्हणतो की नाही का नवऱ्याला काम नसलं तर बाईंच्या जीवावर खावं लागतं, बाईला काम नसलं तर नवऱ्याच्या जीवावर खावं लागतं. समजा मीच लोळी पांगळे असले असते तर मग लेकरं अजून आपली बारके आहेत ही ते. भले मी समजून घेते की माझ्या नवऱ्याला काम नाही
बरोबर आहे का? मी समजून घेते की नवऱ्याला काम नाही, हे नाही, ते नाही, मग आता काय करू? पण आता कवर असतं, तुम्ही सांगा कवर असतं. हा? मग लेकरं समजून घेत नाही. मग नंतर आमची खवळत होती मला, बाजूला बांधायचं. हे कर ते कर. मी म्हणलं बाय मी तर एकटे काय करू सांगा म्हणलं. लेकरांचं बघू, पोराचं बघू, कामावर का नवऱ्याचं बघू, का स्वतःचं बघू, काय बघू म्हणलं सांगा. मी आता घरात गॅस नाही, त्या गॅससाठी सुद्धा मलाच पळापळ करायची आहे. त्यासाठी पण पैसा लागतो का नाही, स्पेशल रिक्षा करायचा म्हणलं तर ह्यांना म्हणते गॅस ट्रान्सफर तर करून घ्या इकडं. तर गाडी नाही, गाडी चांगली होती तर तिचं वज वाटोळं केलंय, ती दारात पडून आहे. ह्या बेवड्याच्या हातातनं झालं की त्या बेवड्याच्या अख्ख्या भाळवणीनं माझी गाडी वापरली. आपलं मोठी होती ती स्प्लेंडर, इंजन लॉक होऊन आता ती पडून आहे गाडी. ती गाडी बंद पडली की माझ्या स्कूटीच्या मागं लागल्यात. मी आता किती दिवस झालं जसे पोराला सुट्ट्या पडल्या त्या का नाही, म्हणजे आमच्या जत्रापासून मी का नाही ती गाडीच वापरली नाही, कशा हातातच घेतली नाही कसली. ते झालं त्यात स्कूटीचं पण सर्व्हिसिंगला आली तरी पण सर्व्हिसिंग नाही, काय नाही काय नाही. त्या नाता भाऊजीनं तर टायर टाकलं गाडीला. स्कूटीचं पण होईन की आता वज वाटोळं. पण झालं म्हणजे मला सगळ्या गोष्टींची हवस आहे, मी जीव मारून करते, पण त्याची वज ठेवणार आणि त्याची किंमत करणार कोणच नाही. आणि ते सगळ्यांना वाटतं की तो सोकाळ केला. अरे सोकाळ कोण नाही, संसार कुणाला नको वाटतो या चांगलं. मला पहिलं वाटायचं चांगल्याचा संसार कुणी बी करण, पण असल्या येड्याचा गबळाचा करावा म्हणून मी कडला आणला. तर काय सांगावं, ते सगळं माझ्याच गळ्यात आलंय आता. परपंचा करणं तर काय सुखाचं आहे का? ज्या नवऱ्यांच्या हातात परपंच आहे का नाही, तर परपंच नवऱ्यांच्याच हातात राहू द्या बायांनो. स्वतःच्या हातामध्ये परपंच घेऊ नका. बाईच्या हातात जर परपंच एकदा आला का नाही, ती बाई अर्धी सुद्धा राहत नाही. कुठलं काय कसं बघायचं काय सुद्धा समजत नाही. लय कमवलं तरी नावं ठेवतात लगेच, चारित्र्यावर लगेच बोट ठेवून लगेच तिला बोलायला चालू करतात. कमी पडलं तर म्हणतात ही काय करते, आणि सगळेजण आपल्याकडून अशा अपेक्षा ठेवतात. अरे माझं हाल चाललं तर मला कोणी विचारत नाही, आणि त्यांना काय अडचणी आल्या की मला फोन करते ते हे असं झालं आणि ते तसं झालं. हे माझ्या गरजेला कोण सुद्धा नसतं. जाऊ दे आता, भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. लय लांबलचक व्हिडिओ झाल्यावर पण कोणी त्याला बघत नाही. बघू आता गॅसचं काय नियोजन होईल. जमलं तर ट्रान्सफर करूनच घेईल आणि कावीला पण घेऊन येते. मग आता काय तिला तिथं करमत नाही, इथं करमत नाही. बाळवणीमध्ये ह्याचं घर त्याचं घर हिंडायला पाहिजे. आईचेच वळणाले अकरांना बी लागले काय. पण मी चांगल्या माणसात हिंडते व गाव नाही आपलं चांगलं, आपण दुसऱ्याच्या जबाबदारीवर हाय. मग आमच्या नाता भाऊजीला मी म्हणलं एक झपाटा लावा तिला. भाऊजी म्हणतात मी तिला एक झपाटा लावल, पण तिला बी वाटन की माझ्या आईबापा नाही तर ह्यांच्यापाशी ठेवलं आणि ह्यांना मला मारलंय असं होईल. आणि आम्हाला बी वाटन बाबा त्यांच्या भरोशावर ठेवलं आणि त्यांना एक झपाटा मारला असं. म्हणजे त्यामुळं भाऊजी म्हणतात मस्त तिला दाप वाटतं, पण ते ऐकत नाही. सारखं त्या मैत्रिणीच्या घरी जाते, सांगून बी जात नाही काय नाही. मग असं फोन आला होता, नंतर म्हणते तुझी लेकरं तुझ्याजवळ राहते, काय करायचं. दाखला आणायचं म्हणलं तर लेकरं इथं नाहीच राहिले तर काय करायचं. आणि लेकरं माझ्याजवळ ठेवले की नवरा जास्त येड्यावानी करतो. लेकरं हॉस्टेलला राहत नाही. ते लय माझ्या तर जीवाचं मरण आहे, पण काय करता लोक थुकतात म्हणून त्यांच्या पुढं उघडं करून बसायचं. थुका काय थुकायचंय ते मग काय तर लाज नाही लाजाला तेल नाही भाज्याला म्हणल्यासारखं. काढ बाई त्यांचा काटा, जा काटा काढ त्यांचा. काय मी इथनं झालंच तर लय काढ काटा.